मधली सुट्टी. या मुलींच्या शाळेच्या एवढ्या सगळ्या गोंगाटामध्ये काही आवाज मात्र एकदम स्पेशल असतात. कितीही गर्दी असली तरी ते आवाज वेगळे ओळखू येतात आणि ते खरंच वेगळे असतात म्हणून वेगळे ओळखू येतात, कारण ते वेगळाच विचार करतात. म्हणजे माझ्या वर्गात एक मुलगी होती, बायोलॉजीच्या बाईंनी तिला विचारलं की हे बघ आता मी तुला पक्ष्यांचे पाय दाखवणार आहे, त्याच्यावरून तू पक्ष्यांचं नाव ओळखायचंयस, कुठला पक्षी आहे ते ओळखायचंयस. आणि एका पक्षाचे पाय दाखवले, तिला आलं नाही. दुसऱ्या पक्षाचे पाय दाखवले, तिला आलं नाही. तिसरा आला नाही, चौथा आला नाही. बाई इतक्या भडकल्या, काही अभ्यास करत नाहीस तू, अक्कल नाहीये तुला, मठ्ठ कुठची, आधी वर्गाच्या बाहेर हो, 0 मार्क देईन तुला. साधं तुला पायावरून पक्षी ओळखता येत नाही, काय नाव तुझं? तिने शांतपणे पाय दाखवला, ओळखा. काय चुकलं तिचं? बरोबर आहे. बरोबर आहे ना. आता जर पक्षाच्या पायावरून पक्षी ओळखायला सांगतात बाई, तर मुलीच्या पायावरून मुलगी ओळखायला पाहिजे. ही जी माझी मैत्रीण आहे, हिची एक बारीक तक्रार अशी आहे की हिच्या पालकांना ना सारखं शाळेत बोलवतात हिच्याविषयी काहीतरी तक्रार सांगायला, आणि ही असं काही करतच नाही असं हिचं म्हणणं आहे, हो की नाही ग? हो, काहीच करत नाही. मग का बोलवतात? का तुला शिक्षकांना पालकांची गप्पा मारायच्या असतात म्हणून का काय? थोडा टाइमपास केला ना, थोडं मस्ती केली की लगेच पालकांना बोलवतात. अरे चुकीचं आहे हे. पण मग तुला काय अंदाज काय की तुझ्याच पालकांना बोलवतात का बऱ्याच जणांच्या पालकांना बोलवतात, का ही तुझी स्पेशालिटी आहे? नाही, बऱ्याच जणांचं बोलवतात. पण त्याच्यामध्ये टॉप रँकिंग कोणाचं आहे? पूजा बाबर उर्फ मैत्रिणींची लाडकी बाब्या, बरोबर ना? राईट. पण मला एक सांग, बाब्या काय प्रकरण आहे? बाब्या म्हणतात कारण मी शाळेत जास्त टपोरीपणा करते, जास्त मुलींनी दादागिरी केली की मी पण त्यांना मारते. म्हणजे एकूण तुझं असं असं अंगात रक्त सारखं सळसळत असतं का? चिडकी आहे मी मुळातच. मुळातच चिडकीस, म्हणून मला असं वाटतं की आई बाबांना सारखं बोलवतात ना शाळेमध्ये. सारखं बोलवते. मला असं वाटतं शिक्षकांचा माझ्यावर डोळा असतो. डोळा? त्यांनी मला धरलंय की हिला काहीतरी हिच्या पालकांनी हिला मारायलाच पाहिजे असं काहीतरी बघतायत ते, आणि मी एकदम सज्जन वागत, पण मी सज्जन नाहीच वागत. माझा आहे तोच माझा स्वभाव ठेवते मी. पण एक अशी माहिती मला कळाली की तू तोडफोड पण केलीस शाळेत. एकदा एका आमच्या वर्गातल्या मुलीला चावी हरवलेली दोन्ही सेक्रेटरींनी, आणि त्या बोलल्या की बाबर तू स्पोर्ट्समध्ये आहे ना, चल कुलूप फोड आहे. म्हटलं ठीक आहे, एका हाताने तोडेल मी. मग एकीने ते हातोडी दिली आणून आणि एक टाकली हातोडी, तुटलं. एक टाकली हातोडी आणि तुटलं. क्या बात है. कन्या शाळेत आलोय मी, मला असं वाटलं की तुम्ही असा एकमेकींना हळद कुंकू लावत असाल, गजरा बिजरा देत असाल, तू इकडे कुलूपच फोडतेस डायरेक्ट. हो, मग कुलूपच. पण काय कारण काय तुला तोडावं असं का वाटतं सारखं? हॉबी आहे मला असं वाटतं माझं ते. की हे सगळं करताना तुला असं कधीतरी वाटतं का की आपण नको आता तोडफोड करायला, एकदम संत बनावा आता आसपास? हा, पालक आले ना शाळेत की एकदम सज्जन, बेल्ट लावायचा, बटन लावायचं वर्ग आणि जायचं कुलकर्णी बाईंकडे. आणि मग तू कसा चेहरा करतेस पालक आले की? पालक आले की असं असं थांबायचं आणि खाली वाकायचं असं, आणि बाई आले की बाई सॉरी आम्ही परत असं करणार नाही. मग बाई लगेच सोडतात. त्यांच्याशी 5 मिनिट सज्जन वागायचं आणि तेवढ्या पुरतं ठरवायचं, आता 5 मिनिटं सज्जन आणि उरलेल्या वेळेत दुर्जन. असं मी ऐकलं की तू एक साडी बिडी नेसून एकदा आली होती फंक्शन. हो, मला साडी नेसायची नव्हती तरी कुलकर्णी बाई वगैरे बोलल्या आता उपचटणी झाले म्हटलं तुला नेसायलाच लागणार आहे. मग साडी मी नेसली, एंट्री केली तिकडून, गाडीवर आलेले एकदम स्टोल वगैरे बांधून. मी एंट्री केली, सगळ्या जोरात ओरडल्या, खूप जोरात ओरडल्या, अई बाबर तू येसी, शपथ असला बाब्या आला साडीमध्ये असं त्या दिवशीची हेडलाईन आणि होती. मग बाईंना पण मी साडी घालायला लावली, मी तर घातलीच, आणि आमच्या स्पोर्ट्सचा मॅम आहे त्यांना पण मी साडी घालायला लावली. हा, म्हणजे तू कंपल्शन केलंस. पण तू आता मोठेपणी काय व्हायचं ठरवलंस? मोठेपणे मी स्पोर्ट्समॅन. स्पोर्ट्समॅन का स्पोर्ट्स वुमन? स्पोर्ट्स वुमन. स्पोर्ट्स. आणि अजून तुला मला एक प्रश्न विचारावा असं वाटतं. आता बास प्रश्न, आता जरा एक मला मस्त गाणं म्हणून दाखव. ए, असं मुळात ठरलेलंच किती नाहीये. प्रश्न विचारताय आता? बास प्रश्न, मी बोर झाले, आता मला गाणं म्हणून दाखव. आणि ती वाली नाही, आता जरा नवीन या काळातली मस्त बीडी ती वाली म्हणजे मी काय जुन्या काळातला नाहीये. ती वाली म्हणजे तुमची नाही का ती नवीन भारी गाणी, ती सगळ्यांना आवडतात. आता ती नको, हिंदी एकदम बीडी जलैले. कुठला? शिट्टी वाजवते बीडी जलैले. बीडी जलायला काय काय करायला लागेल मुलांसाठी? हा, पण तू शिट्टी वाजवणार असशील तर मी गाणार. डिंग डांग डिंग डिंग डांग डिंग डिंग डांग डिंग डिंग डांग, बीड़ी जलाइले जिगर से पिया, जिगर मा बड़ी आग, डिंग डांग डिंग डिंग डांग डिंग डिंग डांग. क्या बात है, क्या बात है. जलकन्या बहुश्रुता नुमविया
सोज्वळम, सगळ्या शिक्षकांच्यात पॉप्युलरम आणि तरी अतिशय दंगेखोरम आणि टगम असलेली अशी चतुर विदुला इकडे आहे. तर तुझी स्माईलच इतकी नॉटी आहे ना की कळतंय की तू काय रसायन काय. नाही ॲक्च्युली मी सगळ्या टीचर्समध्ये एकदम सोज्वळ वगैरे अशी मुलगी आहे, पण माझं खरं रूप हे माझ्या फक्त फ्रेंड्सला माहिती आहे आणि 1 ते 2 टीचर्सला माहिती आहे, ते पण त्यांना त्रास दिला होता म्हणून. पण शिक्षकांना काय त्रास दिला होता. असं कसं सांगू, 10वी आहे माझी, परिणाम आहे माझ्या मार्कांवर. नाही होणार का नाही तर सांग असं. बाई एकदा शिकवत होत्या आणि त्यांची फळा पुसण्याची स्टाईल एकदम विचित्र होती. तर म्हणजे त्या अशा पूर्ण हलतात. आम्ही सगळ्या वर्गाला सांगितलं की त्या हलताना आपणही मागून हलायचं आणि आम्ही हलत होतो आणि मागून त्यांच्या एक फ्रेंड आहेत, ते त्या अशा जात होत्या. त्यांनी बघितलं आणि त्यांनी माझी चुगली केली त्या बाईंकडे. आणि हेच मला आवडत नाही शिक्षकांचं. किती तुम्ही असतं हे. किती शांतपणे खोडी काढत होतात की हो नाही? ना, काही कळत पण नव्हतं त्यांना, त्यांचं मन दुखावत पण नव्हतं. तरी किती किती गुणी मुलगी आहे की शिक्षकांचं मन दुखवत नाही तरी त्यांची खोडी काढते. खरोखर अशी अशी फार गुणी आहे. हा, तुझ्या हुशारीतून आलेली काही बाईंची टोपणनावं वगैरे सांगावी अशी माझी फार इच्छा आहे. ही इच्छा मी नाही कम्प्लीट करू शकत. 10वीचं वर्ष आहे, इंटरनल मार्क्सवर खूप परिणाम होईल. ह्याला म्हणतात चतुरपणा. इंटरनल मार्क्सवर परिणाम होईल म्हणून टोपणनावं सांगत नाहीये. 11वीत गेल्यावर परत ही नावं सांगायला लागणार मला खात्री. नक्कीच. हो ना. नक्की. ऑल द बेस्ट. त्याच्यापेक्षा काहीच नाही मी सांगू शकत नाही. या गाडीला ब्रेक नाही अशी पाठी तिच्या पाठीवर सतत लावलेली दिसते ना, ती श्रुती माझ्यासमोर बसली आहे जी बोलायची थांबतच नाही. आणि म्हणून तिला बिचारीला ना बाई सारख्या ओरडतात आणि तिच्या पालकांना सारखं बोलवतात. हो ना ग. हो सर. याच वर्षीची घटना आहे. म्हणजे एक हिंदीचा तास होता आणि मी शेवटच्या बेंचवर, मला त्या बाई अजिबात आवडत नाहीत. हिंदीचा तास होता आणि मी शेवटच्या बेंचवर माझ्या हातावर जॉली करत होते आणि माझं लक्ष होतं. तर बाईंनी ते बघितलं आणि त्यांना राग आला. त्यांनी मला पुढे बोलवलं आणि मला असं सांगितलं की तुझं नाक भिंतीला चिटकावून ठेवायचंच, पूर्ण तासभर तसंच उभं राहायचं. मग मला त्यांचा फार राग आलेला तेव्हा. पण दिवसातनं जागी असतेस समजा काय 18 तास, त्याच्यापैकी किती तास तू बोलत असते असं तुला वाटतं. 18 तासापैकी 16 तास तर माझ्या बडबडीतच जातात. बाकीचे 2 तास खाणं, झोपणं, अभ्यास. पण घरी इतकीच बोलतेस तू. घरी बोलता येत नाही म्हणून जेवढं बोलता येतं तेवढं शाळेतच बोलून हा घेते. फार विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरं का. आणि कधी कधी तर अशा थापा पण मारल्या. सर तुम्ही कधी थापा मारल्यात कशा. मी शाळेत कधी थापा नाही मारायचो. हो, तू काय काय प्रकारचे थापा मारलेस आतापर्यंत. मी कधी कधी म्हणायचं मी आजारी आहे, मम्मी आजारी आहे, हॉस्पिटलला जायचंय, लग्नाला जायचंय. कधी कधी शेजारच्या काकूंना पण वारवायचे, काय केलं. मारायचे. म्हणजे शेजारचे एकदा- काकू गेले असं सांगितलं. किती शेजारचे काकू आतापर्यंत गेले आहेत तुमच्या. नाही, एकच गेले. एकच गेली ना. पण कधी कधी वर्गात असं म्हणजे बोलावं असं वाटलं ना की आता तर खूपच कडक कडक टीचर्स आलेले आहेत, त्यामुळे जास्त बोलताच येत नाही. म्हणून क्लास लावलाय, क्लासमध्ये बडबडते, तिथं पण जास्त बोलता येत नाही. त्यामुळे आता मला बोलायला हे खूपच मला तुला बोलू देत नाही हे मला म्हणजे मुस्कटदाबी होती तुझी जवळजवळ असं मला वाटतं. मला असं वाटतं की आता तुला बोलावं असं वाटत नाहीये ना. वाटतंय बोलावंसं आता पण, वाटतंय. कारण आता कुठं मला वाटतं बोलायला हिचं बोलणं chance चालू मिळाला. राहू दे. मी हिला आणि अजून काही वर्षानंतर हिच्या नवऱ्याला खूप जास्त शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट देतो. प्रचंड वर्ष बडबड ऐकायची. या रत्नांशी बोलून मी सॉलिड दमलो आहे, पण इथे अजूनही खूप रत्न आहेत आणि त्या सगळ्या रत्नांना मिळून शाळेविषयी, शिक्षणाविषयी, अभ्यासाविषयी खूप काही बोलायचं आहे. Why this? ओझ माझ्या डोक्यावरी डोक्यावरी टटाव टटा टटाव. Subjects आला मायन्स मॅथ्स सायन्स सायन्स हार्ड. एक बोर्ड रब रब सायन्स स्मार्ट स्मार्ट. Why this? कोलावरच्या डोक्यावरी डोक्यावरी टटाव टटाव टटाव. Why this? ओझ माझ्या डोक्यावरी डोक्यावरी टटाव टटाव टटाव. मधली